नमस्कार मंडळी. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भजनाची सुरुवात कशी करायची ते सांगितले होते. तुम्ही बहुतेक भजन तयार केले असेल किंवा ज्यांचे तयार आहे त्यांना मी पुढे काय करायचे ते सांगते. आता ह्यामध्ये काही जणांना असे वाटते की मला भजनाची तर आवड आहे पण मला आवाजच नाही आहे किंवा मला छानच येणार नाही किंवा मला म्हणताच येणार नाही, मी फक्त ऐकते. तर असं करू नका. आवाज असो नसो भजनाला काही फरक पडत नाही. आपण ताल आणि लयीमध्ये म्हटलं तर येऊन जातं. आणि जेव्हा आपण भजन म्हणायला सुरुवात करतो किंवा खूप भजनं होतात आपले, तेव्हा आपोआपच तुमचा गळा खुलतो आणि तुम्हाला भजन म्हणता येतं. त्याच्यामुळं असं मनात कुणीही न्यूनगंड आणू नये की माझा आवाज चांगला नाही, मला भजन येणारच नाही. भजन जर आवड असेल तर बिनधास्त म्हणायचं, आपल्याला जसं येईल तसं म्हणायचं, आपोआप येतं. आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आणि भजन म्हणजे कसं आपण देवाचं नामस्मरण करतो आणि ते देवापर्यंत पोचतं, एवढं आपण मनात ठेवायचं आणि भजन म्हणायचं. ठीक आहे. आता भजन तुमचं भजनी मंडळ तयार झालं असं समजते. तर आपण आधी गणपतीचं म्हणूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देह सर्वकार्येषु सर्वदा सर्वदा. त्यानंतर आपण ब्रह्मानंदम परमसुखदम म्हणणार आहोत. तर ते कसं प्रत्येकाची चाल वेगळी असू शकते, पण माझी चाल अशी आहे तर मी तुम्हाला त्या चालीमध्ये सांगते. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशम् एकनित्यं तत्त्वमस्थादिलक्षमम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. गुरुः ब्रह्मा गुरुः विष्णु गुरुः देवो महेश्वराः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. ही झाली सुरुवात आपली. आता त्यानंतर आपण घ्यायचा अभंग. तुम्हाला जो आवडत असेल किंवा तुमच्या भजनात जो असेल तो पण तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला रूप पाहता लोचनी म्हणून दाखवणार आहे. आता ह्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या चाली प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने लावलेल्या आहेत. तर तुमची जी चाल असेल ती म्हणा किंवा माझी जर आवडली तर ती म्हणा. तर मी म्हणून दाखवते तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये टाळ दत्त संप्रदाय आहेत. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी पाहता लोचनी बहुत
सुकृतांची जोडी, बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी, हो म्हणून विठ्ठल आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी, पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सर्व सुखाचे आगर, हो सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, हो बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाळ शिकवणार आहे की टाळ आपण कसे वाजवायचे ते. नमस्कार, धन्यवाद.